पुण्यात लवासा सिटीकडे जाणारा मुख्य रस्ता हा टेमघर घाटात खचलेला आहे। 5 दिवस जोरदार पाऊस पडल्याने हा रस्ता खचलाय, तर रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे तडे सुद्धा गेले। रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। आपण हे दृश्य पाहतोय, ज्या ठिकाणी रस्ता खचलेला आहे त्याची ही दृश्य आहेत आणि हा रस्ता अशा प्रकारे खचल्यामुळे आता वाहतुकीसाठी हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे। रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे तडे गेल्याचं सुद्धा या चित्रामध्ये पाहायला मिळतंय, या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। रस्ता हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याची ही अवस्था झाली आहे, तर या कारणामुळे रस्ता बंद करण्यात आलेला आहे। वाहतूक पूर्णतः थांबवण्यात आलेली आहे। 5 दिवस जोरदार पाऊस पडला आणि त्यामुळे हा रस्ता खचलाय, अशा प्रकारची माहिती मिळते। प्रतिनिधी तेजस जोगावडे सध्या फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून घेऊया। तेजस, आपण पाहतोय की हा रस्ता आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। नेमका किती वेळापासून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे? प्रशासन कशा प्रकारे त्या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी सज्ज झालंय आणि मग पर्यायी व्यवस्था नेमकी काय आहे? सर, गेल्या 4 ते 5 दिवसापासून मोठाखोऱ्यामध्ये खूप मुसळधार पाऊस सुरू आहे। तर इथली परिस्थिती पाहता कालपासून हा रोड बंद आहे। पावसाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे रस्ता वाहतुकीचा चालू करता येत नाहीये आणि पर्यायी वाहतुकीसाठी पण खूप वेळ लागत आहे। तर कालपासून पर्यायी व्यवस्थेचं काम चालू आहे। मुळशी प्रशासक व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पर्यायी वाहतुकीची व्यवस्था सुरू आहे। तर अजून किमान 12 ते 15 तासामध्ये पर्यायी व्यवस्थेची रस्ता उपलब्ध होऊन वाहतूक सुरळीत होऊ शकते। निश्चित तेजस, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भातले पुढचे अपडेट्स तुमच्याकडून घेतच राहू।